नमस्कार. DLB लर्निंग पॉईंटमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. आज आपण BCom प्रथम वर्षातील सत्र 1 मधील मराठी विषय शिकणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण गद्य विभागातील कथा पहिली पाठ पहिलं भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय हे बघितलेलं होतं. आता आपण या व्हिडिओमध्ये काळी आई ही कथा बघणार आहोत. ही कथा आहे ग्रामीण जीवनावर आधारित, शेतकरी आणि शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित. याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगूळकर. व्यंकटेश माडगूळकर यांचे पूर्ण नाव आहेत व्यंकटेश दिगंबर माडगूळकर. यांचा जन्म साल आहे 1927 आणि मृत्यू साल आहे 2001. हे जे लेखक आहेत ते एक ख्याती प्रसिद्ध आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळी भाग घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या लेखनावरच उपजीविका सुरू केली होती. ते नभोवाणी, चित्रपट इत्यादीसाठी ते लेखन करत असे. ऑस्ट्रेलियातील नभोवाणी केंद्रावरही त्यांनी काम केलं आहे. पुणे आकाशवाणीवरही ते निर्माता होते. उत्तम रेखाचित्रकार असून त्यांनी विविध क्षेत्रात काम केलेले आहे. त्यांचे काही गाजलेले कादंबऱ्या होते प्रसिद्ध बनगरवाडी सत्तांतर. काही त्यांनी लघुकथाकारी लिहिले, नवकथा पण लिहिलेली आहे. त्यांनी ग्रामीण बाजू काय असते, ग्रामीण वातावरण काय असते यांचे वर्णन केलेले आहे, ग्रामीण जीवनाचे वर्णन केले. त्यासोबतच त्यांनी 12 लघुकथा संग्रह, 6 नाटके, काही प्रवास वर्णन, नागझिरा पुस्तक लिहिलेली आहे ज्यात त्यांनी शिकार आणि जंगलाचे वर्णन केले असे त्यांनी लिहिले. आणि अशी कथा लिहिणारे जे खूप कमी लेखक सापडतील. तसंच मानदेशी, जांभळाचे दिवस, गावाकडच्या गोष्टी हे त्यांचे काही महत्त्वाचे कथासंग्रह आहेत. 1983 सालामध्ये त्यांनी अंबेजोगाईमध्ये एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं, त्याचे ते अध्यक्ष होते आणि साहित्य अकादमीचे ते सदस्यसुद्धा राहिले आहे. आणि यात त्यांनी ग्रामीण जीवनाचे महत्त्व, ग्रामीण जीवन काय असते हे सगळं त्यांनी वाचकापुढे मांडलेलं आहे. एक शेतकरी आणि शेती यांतील जे आपुलकीचे नाते आहे ते सांगितलेलं आहे. शेतकऱ्याच्या जीवनात शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते आपल्याला या कथेतून त्यांनी चित्रण, ग्रामीण जीवनाचे जे चित्रण आहे ते पहिल्यांदा त्यांनी मराठी साहित्यात आणलं आणि ते इथे आपल्याला आपल्यासमोर या कथेतून मांडलेलं आहे. अतिशय सुलभ आणि समर्पक शब्दात, साध्या सोप्या शब्दात त्यांनी हे वातावरण, खेड्यातले वातावरण, खेड्यातील ग्रामीण जीवन, ग्रामीण वातावरण आणि व्यक्ती यांबाबतची त्यांना नातं इथे सांगितलेलं आहे. या कथेचे लेखक जे आहे ते आप्पा आहे. ते एक म्हातारे आहे. ते 60 वर्षाचे झाले आहेत. त्यांचं भरलेलं कुटुंब होतं. त्यांना 2 मोठे मुलं होती बरोबरीची, पण त्यांच्या त्यांच्या सरत्या काळी त्यांना दोन्ही मुलं सोडून निघून गेली. जीवनाच्या वळणावर त्यांची दोन्ही मुलं त्यांना सोडून निघून गेली. सोबतच त्यांची करती-सवरती जी पत्नी आहे ती पण निघून गेली. मग आप्पा एकटे पडले होते. त्यांनी त्यांची जी शेती आहे ती सांभाळली, त्यात काबाड कष्ट केले, पण आता वय थकलेलं होतं, वय झालं होतं. आता या म्हातार वयात काय करायचे, म्हणून त्यांनी एक दिवस त्यांची जमीन सुदामजी नावाच्या एका शेतकऱ्याला विकण्याचा संकल्प केला. कारण की त्याला 5 मुलं होती आणि त्याच्याकडे पुरेशी जमीन नव्हती, म्हणून त्यांनी त्याला विकण्याचा निर्णय केला. पण आप्पांनी विचार केला की जमीन विकण्याआधी आपली जमीन डोळे भरून बघून घ्यावी, त्या जमिनीचे दर्शन घ्यावे, आपल्या जमिनीशी कवटाळून घ्यावं,
या हेतूने ते एक दिवस भर उन्हात आपल्या जमिनीची भेट घेण्यासाठी, जमिनीला आलिंगन मारण्यासाठी, आपल्या डोळ्यांदेखत पाहण्यासाठी ते आपल्या जमिनीवर जातात. आणि हे सगळं बघत त्यांना आठवते की या जमिनीने आपल्याला कशी साथ दिली, कसं सांभाळलं. तेथील गुरेढोरे, गाय, जनावरं इत्यादी एक एक अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेत दिसायला लागली. आणि ते सगळी वास्तविक चित्र लेखक यांनी त्यांच्या कथेतून सांगितलेली आहे. म्हणून ग्रामीण जीवनातील शेती आणि शेतकऱ्याचे वर्णन, त्या शेतकऱ्याचे त्या शेतीवर असलेली निष्ठा, प्रेम, त्या शेती आणि शेतकरीचं नातं काय आणि कसं आहे हे या कथेतून आपल्याला सांगितलेलं आहे. शेतात राबत असताना त्या जमिनीबाबत, त्या पिकांबाबत, झाडांबाबत, गुराढोरांबाबत, पाण्याबाबत अचूक माहिती शेतकऱ्याला असते. म्हणून तो शेतकरी त्या शेतीला, त्या जमिनीला त्याची माय समजतो. म्हणून लेखकाने या पाठाला शीर्षक दिले आहे काळी आई, आणि ते अगदी त्याला समर्पक आहे. आई आपल्याला जन्म देण्याचे काम करते, मात्र ही काळी आई शेतकऱ्याला जगवण्याचे काम करते. म्हणून लेखकाने या काळी आई या कथेतून काय ग्रामीण जीवन असते, शेती आणि शेतकऱ्यावर प्रेम, शेतीवर असलेलं शेतकऱ्याचं प्रेम, त्याची शेतीनिष्ठा या कथेतून आपल्याला दाखवून दिलेली आहे. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. हे जे आप्पा आहे, एक आप्पा होते जे लेखक आहेत. ते 60 वर्षाचे आहे. ते अगदी म्हातारे आहेत. त्यांचं भरलेलं असं कुटुंब होतं. ते आपल्या शेतात जाऊन एका झाडाखाली, वडाच्या झाडाखाली, वटवृक्षाखाली बसले होते. त्यांनी गुडघे उभे केले होते, त्यावर हाताची मिठी घातली होती आणि मान खाली घालून डोळे मिटून बसले होते. आसपास कोणी नव्हतं, गुरेढोरे कोणी नव्हतं. जमिनीला भेगा पडलेल्या होत्या, कारण की एवढ्या कडक उन्हात जमिनीला भेगा पडेलच, आणि त्या जमिनी पावसाची वाट बघत होत्या. अशावेळी रानात काही काम राहत नाही, अशा वेळेस रानात काही काम करू शकत नाही. पाऊस पडला तर आपण काम करू शकतो. म्हणून वर्षातले महत्त्वाचे काम सुरू होणार होते. तोपर्यंत रानात काहीही उद्योग काम राहिलं नव्हतं. आणि गुरेढोरे जर हिंडतील असं जर वाटलं तर धनगराच्या मेंढरांनी आधीच बारीक सुरीक जे कसपट होते ते सुद्धा खाऊन घेतले होते. मग तिकडे कोण येईल, कोणीच नाही. आणि त्यातही ही अशी दुपारची वेळ ज्यात पाखरेसुद्धा घाबरून आपल्या झाडाझुडपात जाऊन गप्प बसलेल्या होत्या. अशा वेळी, दुपारच्या वेळी आप्पा वडाच्या सावलीत चुपचाप जाऊन बसलेले होते आणि खाली मान घालून गप्प बसले होते. त्यांनी छान कमरेला जाडेभरडे धोतर, अंगात बाराबंदी आणि डोक्याला रुमाल बांधलेले होते आणि वयाची साठी ओलांडली होती. हा म्हातारा अशा वेळी रानात कशाला आला, या रख्ख उन्हात इथे येण्यावाचून याचे काय अडले होते. हे थकले भागले त्यांचे शरीर होते. 4 भिंतीच्या आडोशाला मौसूत अंथरुणावर आरामाचे पसरायचे सोडून काय बोलले की हा म्हातारा इथे अशा दुपारच्या वेळी या अशा कडक उन्हात कशाला इथे आला, याचे काय येण्यावाचून उरलं आहे. हे थकले भागले शरीर आराम करायचे सोडून, घरी बसून आराम करायचे सोडून हा इथे काय करतो आहे, कशाला अशा कडक उन्हात आणि मातीत काय येऊन बसलेला आहे. याला करता सवरता मुलगा म्हणाला नाही का की काय आहे, कशाला अशा उन्हात हात जातो आणि काय ही दगदग करतोय. याच्या सुनेला याला म्हटले नसेल का
की छानपैकी घरी पांढरे शुभ्र धोतर अंथरून छान की बाहेर खूप ऊन आहे तर घरीच आराम करा असं म्हटलं नसेल का? का म्हातारपणी याची मुलं याला विचारत नाही का? याला खाऊ पिऊ घालत नाही का? याला खर्चा पाण्याला पैसा अळगा देत नाही का? या म्हाताऱ्याची इच्छा होत नाही का तीर्थक्षेत्राला फिरण्याची? की याला जुन्या मोडलेल्या वस्तूंसारखं त्यांच्या पोरांनी असं चळवळीला टाकले आहेत का? असं वळाच्या झाडाची एक साडू की मंजूळ बोलून गप्प झाली आणि इतका वेळ गप्प बसलेले आप्पांनी मान वर केली आणि बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यांवर रेषांची जाळी उमटलेली, पूर्ण स्किन जी त्वचा असते ती अशी लुस्त पडलेली. त्यांच्या हनुवटीवर जे दाढीचे केस होते ते सुद्धा पांढरे झाले होते. त्यांच्या हनुवटीची दाढीसुद्धा पांढरी झालेली होती आणि खोल गेलेल्या डोळ्यांनी त्यांनी उघडझाप केली तर त्यातून पाणी आले आणि कळांशी जाऊन ते तरारले. त्यांनी पाखरांची जी चिवचिव ऐकली ते त्यांना असं वाटत होते जशी काही ती त्यांनी आजच ऐकलेली आहे, या आधी नाही. ते ज्या वटवृक्षाखाली बसले ते वडाच्या झाडाखाली, ते वटवृक्षावर असे गंधर्वासारखे गाणारे पक्षी आहेत ज्यांची जाणीव होऊन आप्पा खूप दुःखी झाले होते. आणि तसाही सरता काळ आला की माणूस दुःखी होतो, फार हळवा होतो. होय, आता आप्पांचा सरता काळ आला होता कारण की आप्पा थकले होते. त्यांचे 60 वर्ष त्यांनी वयाची 60 ओलांडली होती. त्यांचे मन आता पूर्णपणे थकून गेले होते, फार थकून गेले होते. आता आपल्या घरात बसावे आणि 2 वेळा जेवण करून आता शेवटचे दिवस निवांतपणे काढावे असे त्यांना वाटत होते. पण ते जर घरी बसले तर या काळ्या आईची, या त्यांच्या शेतीची सेवा कोण करणार? कारण की आता ते इतके थकले होते की आता त्यांच्याकडून या काळ्या आईची, या जमिनीची, या शेतीची, त्यांच्या गुराढोरांची सेवा आता होत नव्हती. म्हणजे त्यांना आता वीट आलेला होता असं नाही, पण हा त्यांचा नाईलाज होता. त्यांच्याकडे आता पर्याय नव्हता. कारण की करते सवरते 2 मुलं त्यांच्या डोळ्यांदेखत मरण पावली होती. पत्नीसुद्धा मरण पावली होती, तीसुद्धा निघून गेली होती देवाघरी. आता ते एकटे राहिले होते. आता त्यांच्याकडून या काळी आईची सेवा होणार नव्हती, म्हणून त्यांच्या मनाचा अति तळफळाट होत होता. त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. डोळ्यातले पाणी मनगटाला पुसून आप्पांनी समोर बघितले तर काळ्या कुट्टत जमिनीकडे ते बघत राहिले आणि ती जमीन सरळ गावोळ्याशी जाऊन भिडली. त्यांना वाईट वाटलं कारण की त्यांना या जमिनीतली, या भूमीतली प्रत्येक गोष्ट अचूकपणे माहीत होती. कुठे काळी कुट्ट माती आहे, कुठे मुरूम आहे, कुठे बाजरीचं कणीस जास्त वाढतं, कुठे हरभराचं पीक बरोबर येतं, कुठे पाणी येतं, हे त्यांना अचूकपणे माहीत होतं. ही सुपीक जमीन आपल्या आईइतकीच त्यांना त्यांच्या माहितीची होती. जशी आपल्या आईला माहिती असते तसंच ती जमिनीबाबत त्यांना त्यांच्या आईइतकं त्यांच्या माहितीची होती. या काळ्या आईने आप्पांना सोन्याचा घास देऊन वाढवले होते, भरवले होते आणि आप्पांनी पण तिची मनापासून सेवा केली होती. लहानाचे मोठे केले होते, जागवले होते, कुटुंबाला सांभाळलं होतं. मात्र आता ते या काळ्या आईची, या मायमाऊलीची निरोप घेणार होते आणि हा त्यांचा नाईलाज होता की त्यांच्याकडे पर्याय नव्हता, म्हणून ते दुसऱ्यांच्या हाती सोपवणार होते. बघता बघता आप्पांचे डोळे भरून आले. पलीकडे रानाच्या टोकाला निळे पांढरे आकाश पसरले होते. तेथूनच यमाचे दूत त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते. त्यांना असं वाटत होतं, त्यांनी तिथूनच विनंती केली यमदूताला, हे यमदूता, या बाबांनो आता लवकर माझी तयारी झाली आहे. तिथूनच यमदूताला विनंती करू लागले. आप्पा स्वतःशीच पुटपुटले आणि स्वतःची सारवासारव केली. निर्वानिरो
आणि असं वाटलं त्यांना बरे झाले, कारण आता ही जमीन आता सुदामदाजी नावाचा शेतकरी विकत घेणार होता. ती त्याने विकत घ्यावी असे आप्पाला वाटायचे, कारण की त्याच्याजवळ खूप पैसा होता आणि त्याला 5 मुले होती, परंतु त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती. म्हणून आप्पांना वाटायचं की आपली जमीन सुदामदाजीनीच विकत घ्यावी. पण त्याच्यापाशी पैसा आहे म्हणून तो या जमिनीला विकत घेईल, पण तो तिची नीट सांभाळ करेल का, हेही काळजी आप्पांना वाटायची. या आपल्या जमिनीला, या आपल्या काळ्या आईला सुदामदाजी बरोबर सांभाळेल का, या काळ्या आईची सेवा करेल का, आणि त्याला कुठे माहिती आहे, त्याला कळेल का की या काळ्या आईची सेवा केली तरच ती आपल्याला सोन्याचा घास देते, भरवते, वाढवते, आणि आपल्यालाच नव्हे तर गुराढोरांना सुद्धा ती सोन्याचा घास भरवते. आणि या काळ्या आईनेच आजवर आप्पांना सांभाळले आहे, आप्पांच्या गुराढोरांना सांभाळले आहे. आणि आप्पा म्हणायचे की आज हे सगळं मी दुसऱ्याला देतो आहे, एक माझ्या जाऊ दे, पण आप्पांच्या माघारी या डफड्या राजांना कोण सांभाळेल. तेही म्हातारे झाले आहेत आता, तेही थकले आहे. जे बैल होते, बैलांचे नाव होतं डफडे राजे. त्यांना जे त्या बैलजोडीला कोण सांभाळेल, तेही बैलजोडी आता थकली आहेत. त्यांनाही बसून खाणे आवश्यकता आहे, त्यांना कोण देणार. त्यांची एक गाय होती, ढवळी गाय, तिचे ताने वासरू आहे, त्यांना कोण सांभाळेल. आणि सुदामदाजी म्हणायचे की जमिनीबरोबरच मी सारी गुरेढोळी विकत घेईन, पण त्याला यांची माया समजेल का की तो मारेल यांना, कामाच्या नावाखाली यांचा जीव घेईल, पण मात्र त्यांना पोटभर खाऊ घालणार नाही. या काळजीने आप्पांचा जीव कळकळून आला. यावरून दिसून येतं की आप्पांचा फक्त त्यांच्या शेतीवरच नाही तर त्यांच्या गुरेढोरांवर पण किती प्रेम आहे ते. हे सगळे विचार ते उन्हात वटवृक्षाच्या झाडाखाली बसून करायला लागले. उन्हाच्या सणाक्याखाली, या कडक उन्हात झाडे, अगदी दुपारच्या वेळेस भर उन्हात झाडे अगदी गप्प झाली होती. पण ते जणू आपल्या धन्याबरोबर म्हणजे आप्पाबरोबर ते दुःख भोगत होती. त्यांनाही जाणीव झाली असेल की आता आप्पा त्यांना सोडून जात आहे, आणि आप्पाही त्यांना सोडून जात आणि तेही आप्पांना सोडून जाणार. पण आता आप्पांना जाणे भाग होते, कारण की दिवस आता संपत आले होते, भरत आले होते. तर आता ही जमीन कुणासाठी राखून ठेवायची, कोण काबळ कष्ट करणार, आणि इतकं काबळ कष्ट कोणाच्या भल्यासाठी करायचं हे त्यांना पूर्वीच पटलं होतं. 60च्या साली त्यांची बरोबरीला आलेली दोन्ही मुलं, त्यांची बायको, बरोबरीची 2 मुलं, त्यांची बायको, सगळं घरदार सांभाळणारी, हे सगळे बघता बघता त्यांना सोडून देवाघरी निघून गेले होते. सारा त्यांचं घर तसंच भरलं सरलं सोडून, त्यांची बायकोही त्यांना कायमचं एकटं सोडून निघून गेली. या दुनियेत आता आप्पांना त्यांच्याशिवाय आप्पाच होते, त्यांच्याशिवाय आता त्यांना दुसरं कोणीच नव्हतं, याची जाणीव त्यांना झालेली होती. ज्याच्यासाठी आता करायचं असं आता कोणीच राहिलेलं नव्हतं हे त्यांना समजत होतं, पण तरीही ते राबत होते, कारण की त्यांना ते शेती कसत होते. त्यांना त्यांच्या काळ्या आईची काळजी होती. ते त्यांची काळी आई कशीत आले होते. पेरणी करणं, काढणी, मोडणी हे ते जोमाने करीत आले होते, कारण जर त्यांनी सोडलं असतं तर हे सगळं त्यांना करता आले नसते. हवा, अन्न, पाणी इतकंच हे सगळे करणे त्यांना आवश्यक होते. त्यांचे हे हवा, अन्न, पाणी इतकंच करणं त्यांना गरजेचं होतं, आवश्यक होतं. त्यांचे हे कष्ट करणं बघून
दिवसरात्र काबाड कष्ट करत त्यांना लोक बघायचे आणि आप्पांना ते म्हणत होते, किती लोभी आहे हा म्हातारा, आता काय करायचे याला हे सगळं करून. हे कुठे त्यांना ठाऊक होतं की काय करायचे आता हे सगळं करून. कोण आहे याच्या मागं पोरबाळ आणि नष्टच होणार आहे तरी याच्या लोक काही सुटत नाही असं लोक त्याला म्हणायचे. पण लोकांना हे कुठे माहीत होतं, ते त्यांना शेती करायचे, ते त्यांना दुसरा कोणता लोभ नाही आहे, तर ते कुणाच्या मायाजाळात गुंतले. त्यांना काळी आईची काळजी आहे म्हणून ते हे सगळं काबाड कष्ट करत आहे. त्यांना सोडू शकत नाही, त्यांना गुराढोरांना सोडू शकत नाही म्हणून ते हे सगळं करत आहे, हे त्यांना ठाऊक नव्हतं. त्यांच्या भावकीतले लोक म्हणजे भावाचा मुलगा, त्यांच्या पुतण्या, त्यांच्या परिवारातले भावाचे लोक आप्पांना जपायचे. संधी साधून त्यांना मदत करण्यासाठी समोर यायचे, त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असे. आणि घराशेजारीच एक घर होतं त्यांच्या, काळा भावड्या, त्यांची फार काळजी घे. तो काळा भावड्या त्याला सणासुदी आप्पांना जेवण करायला बोलवत असे, पण आप्पा कधी दुसऱ्यांकडे जेवण करायला जात नसे. म्हणून जात नसल्यामुळे सणासुदीला गोड गोधोड आणून दे आणि म्हणायचा की आप्पांचे कपडे मळले की तो म्हणायचा, आप्पा द्या हो तुमच्या कुर्ता इकडे आणि तुमची धुवून तुमची सून. पण आप्पांना माहीत होतं की हे असे नाते का जोडते हे आप्पांना माहीत होतं. हा धूर्त माणूस आपल्यासोबत इतक्या चांगल्याने का वागतो हे माहीत होतं. त्याला वाटायचं की म्हाताऱ्याने आप्पाने आपल्याला दत्तक घ्यावे म्हणजे आप्पांची सर्व इस्टेट आपल्याला मिळेल म्हणून तो म्हणायचा. पण आप्पा कोणाचे उपकार घेत नव्हते. आप्पा म्हणायचे, बाबा माझे हात चांगले आहे आणि माझी काळी आई शेती मला पुरतं देत आहे, तर मी का तुमच्यावर भर टाकू असं म्हणून ते त्याला उडवून लावित असे. मग वैतागाने तो काळा भावड्या म्हणायचा, मरायला टेकला म्हातारा तरी त्याची आशा काही सुटत नाही. असल्या लोभी माणसाला मरणही नीट येणार नाही, झिजून मरेल असा तो काळ्या भावड्या म्हणायचा. आणि बरोबरीची म्हातारी लोक म्हणायची, आप्पांना उपदेश करत असे, आप्पा आता थकले, आता कशालाही उठाठेव करता, कुणाला तरी दत्तक घ्या, निदान जमीन खंडानं बटाईनं लावा आणि तुम्ही आता निवांत बसून खा. पण आप्पांना ते आवडत नव्हतं, पटत नव्हतं. जर आपण पोरगा मानला तर आपला मानलेला पोरगा काय आपल्या जमिनीची गुराढोरांची काळजी घेणार. आणि जर बटईने शेती दिली तर बटईच्या वाटेकरी आपल्या शेती आईला जसं आपण घालतो तसं खतपाणी घालणार का? नाही, शक्य नाही. ते त्यांना पटत नव्हतं. म्हणून त्यांनी म्हटलं की बळ आहे तोपर्यंत मी माझ्या काळ्या आईची सतत सेवा करत राहील, तिला अंतर देणार नाही. माझ्या माघारी जे होईल ते होईल. लोक म्हणत असे, या आप्पाच्या माघारी भावकीत भांडणे होतील, वारसासाठी खुनं पडतील. तर आप्पा म्हणायचे, पळू द्या, जे होईल ते होईल, माझ्या माघारी काय होईल याची मी काळजी करत नाही. कुणी कितीही सांगितलं तरी मी माझी जमीन दुसऱ्याच्या हवाली करणार नाही, हे त्यांनी ठरवलं होतं. ही जिद्द आजपर्यंत त्यांनी ठरवली होती, पण आता ते रेटणार नव्हती. कारण की आता त्यांच्या पायात बळच नव्हतं आणि पूर्वीसारखे कष्टही त्यांच्याकडून होत नव्हते. म्हणून आप्पा आता आपली जमीन दुसऱ्याला देणार होते. विचार करून त्यांनी निश्चित केलं होतं की आता आपली जमीन दुसऱ्याला आपण द्यावं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुदामदाजी सकाळीच
आप्पांना घ्यायला येणार होते. ते आप्पांना तालुक्याला नेणार होते जमिनीची खरेदीपत्र करण्यासाठी. आणि आप्पा स्वतःची सही देऊन आप्पा त्यांना जमीन देणार होते आणि तिच्या बदल्यात कागदाच्या चिठ्ठ्या घेणार होते, म्हणजे पैसे घेणार होते. हे सगळं उद्या घडणार होतं. म्हणून आणि लेकरी म्हणजे सर्वांना अन्न देणारी जी कामधेनू आहे आता ती दूर जाणार होती. म्हणून उद्या सकाळी सुदामदाजी येणार होते. म्हणून आदल्या दिवशी आप्पा शेतात गेले. आपल्या काळ्या आईला डोळे भरून बघत राहिले, कवटाळून मिठी मारत राहिले. ते विचार करत राहिले, पुढे या काळ्या आईला गुराढोरांना कसं सांभाळ करेल. हे जीवनपट ते आठवत राहिले. मग पुन्हा गुडघ्यात मान घालून आप्पा बऱ्याच वेळ तिथेच झाडाखाली बसून राहिले. मग उन्हाचा ताप थोडा कमी झाला. संध्याकाळ व्हायला आली आणि वारा हलू लागला. तेव्हा वडाच्या झाडावरच्या साळुक्या मंजूळ बोलू लागल्या. झाडाझुडपांमध्ये म्हणजे झाडाच्या फांद्या हलू लागल्या. आणि मग झाडाझुडपात दडलेले वलेसुद्धा हुंकारून खाली उतरले. वले म्हणजे पाखरू. ते खाली झाडाझुडपात दडलेले पाखरूसुद्धा खाली उडायला लागले. ते कंदांना इकडे तिकडे शोधण्यासाठी मान हलवीत तुरतुर हिंडू लागले. तेव्हा आकाशातून कावळ्यांच्या भराऱ्या पण सुरू झाल्या आणि सावल्या लांबल्या, म्हणजे सावली पडायला लागली. इतक्यात आप्पा हलकेच उठले आणि आपली काठी टेकत ते समोर चालू लागले. पण जोड्यांतले थकिस्ते पाय ओढीत आपल्या जमिनीतून चालू लागले. ते जड पावलांनी ते चालायला लागले. एका काठाकाठाने जावे अशी आणि एकदा ही माय माऊली शेती काळी आई डोळे भरून बघत ते हळूहळू जाऊ लागले. तापलेल्या जमिनींचा वास घेत बांधावर तरारलेल्या लिंबाचे ढाळे कुरवाळले. त्यांनी कडुलिंबाचं झाड लावलेलं ते लिंबाचे ढाळे कुरवाळले. नेपतीच्या झुडपात रानचिमण्यांनी जे गवताचे घरटे गुंफले होते आणि जे आपले घरटे चिमणी उलटी होऊन जे घरटे बांधलीत होती, त्यातून एक चिमणी उलटी होऊन डोकावले तर तिचे अंग तरवळाच्या फुलासारखे पिवळे मातकत दिसत होते. आप्पांना बघताच ती चिवचिव करत भुरकन उडून गेली आणि कुठून तरी कोकाट्यांचा एक थवा गोंगाट करीत बाबडीच्या झाडावर बसला. ही बाबडी निंबाची रोपटी आप्पांनी कशी जीव लावून सांभाळली होती. जनावरांनी ओरबाळू नये, तुळू नये म्हणून त्यांच्या भोवती त्यांनी काटे लावले होते. वरच्यावर त्या बाबडी निंबाच्या बुडातली माती ते हलवीत होते आणि त्यांना अडे करत होते. ते मोठे व्हावं म्हणून ओढ्यातून तपेलीभर पाणी आणून ते घालत होते आणि त्यामुळे आता ते झाड एवढे मोठे झाले होते. तर इतक्यात त्यांना एकदा त्यांचा मुलगा थोराट बांधेचा मुलगा म्हणजे थोरला मुलगा ज्याचं नाव सदाशिव होतं, जो आता यात नाही, सोडून गेलेला आहे, त्यांनी त्याची गोष्ट आप्पांना आठवली. तो आप्पांना बोलला होता की आप्पा कशाला या झाडाला इतकं जपता. पावसाच्या पाण्याने वाढेल नाही तर आपसुकच वाढेल. नाही वाढली तर मोठं नुकसान नाही, कारण की फळझाड असती तर आपण फळं खाल्ली असती, पण हे फळझाड नाही आहे, तर इतकं कशाला जपता असं त्यांना म्हटलेलं होतं. ती गोष्ट आप्पांना आठवली. तर आप्पा त्याला बोलले होते, वेळा पोरं, कुऱ्हाडीचा एखादी दांडा मोडला, लाकूड मोडलं तर या झाडाचंच लाकूड आपण त्याला लावू शकतो. गाडीचं जूक कचकलं तर आपण इकडे तिकडे न जाता आपल्याच झाडातली काडी तोडून आपण ते जे चाक आहे ते बांधू शकतो. फळझाडांपेक्षा ही झाडं आपल्याला अधिक उपयोगी आहे.
लिंबाचं झाड उद्या मोठा झाला तर त्या लाकडाने आपण 10 खण इमारत बांधू शकतो. पण तुझ्या असं ते बोलले. आणि जर ही इमारत टिकली तर याचा वेल विस्तार वाढेल, म्हणजे आपल्याला सगळ्यांना राहायला निवारा तरी होईल. म्हणजे या झाडांखाली आपल्याला सावली मिळेल, राहता येईल, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करता येईल. त्यावेळी म्हणशील की म्हाताऱ्यानं, आणि जर हे सगळं नाही झालं तर त्यावेळेस म्हणशील की या म्हाताऱ्याने एक झाडसुद्धा सावली घेण्यासाठी लावले नाही. पण आता ही झाडे तर वाढली, पण त्यांचा मुलगा जो होता सदाशिव तो गेला होता, तो आता यात नव्हता, मरण पावला होता. तर आता कुठला वेलविस्तार आणि कुठलीही झाडे, कुठली म्हणजे जर पोरच नाही तर कुठे नातवंडे येणार, आणि कुठलीही झाडं, असो ही प्रभूची मर्जी, असं म्हणून त्यांनी हा विचार इथेच थांबवला. हिंटा दिवस डोंगरावर बुडाला, म्हणजे संध्याकाळची वेळ व्हायला आली. संध्याकाळ झाली. पश्चिम दिशा तांबडी लाल झालेली होती. पाकोड्या गिरक्या घेत होत्या. आणि तरीसुद्धा आप्पा आपल्या शेतातच होते, तिथून हलूच देत होते. आणि आता पुन्हा कोण इथे पाय ठेवू देणार हे ते विचार करत होते. ही झाडं झुडपं, माती दगड सगळे आता सुदामाचे होणार, आपल्या हातून आता कायमचे जाणार आहे. कधी जर वाटलं तर हे हुरड्याचे कणीस खाता येणार नाही. हरभऱ्याच्या सोलाना, बाजरीचा अंबूर तोंडात टाकता येणार आहेत का? आता आपली सत्ताच नाही. जाऊ द्या, हे काहीच नको. पण जर एखाद्या वेळी संध्याकाळी जर येऊन बसायचं म्हटलं निवांतपणे, तर कोणी हटकणार तर नाही ना, की तिथे पण आपल्याला बंदस्ती राहील, हटकेल. हे त्यांच्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागले. आप्पांना हलवेना. आप्पांचा पायच तिथून निघत नव्हतं. ती काळी आई त्यांना तिथून निघूच देत नव्हती. त्यांचे पाय काळ्या आईने धरून ठेवले होते. आता गावात जाऊच नाही असं त्यांना वाटत होतं. इथेच एखादं छोटंसं घर झोपडं उभारून राहावं, आणि एके दिवशी याच भूमीवर पडल्या हेच एकलकोंड एकटे आयुष्य इथे संपवून घ्यावं आणि मातीत मिसळून जावं, असं त्यांना वाटायचं. ते म्हणायचे, माये बापा दया घ्या ना, तो दिवस आता लवकर दाखवा. तुम्ही दया घ्या. ते काळ्या आईला म्हणायचे, माये बापा आता दया घ्या आणि इथेच या मातीशीच मिसळून जाण्याचा दिवस आता लवकर दाखवा, अशी आप्पा त्या काळ्या आईला म्हणायच्या. दिशा काळवंडल्या. रात्रीची वेळ झाली. अंधार वेगाने येत गेला. मैलाभराचं अंतर संपून गाव केव्हा आले आप्पांना कळलेच नाही, कारण की आप्पा विचारतच होते. गावात येताना जवळचा त्यांचा एक मित्र त्यांना भेटला, ज्याचं नाव होतं हरिबाबा. तो थांबून म्हणाला, कोण, आप्पा आहे का? आप्पा बोलले, हो. हरिबाबा बोलला, अंधारात नीट दिसलं नाही, रानातून आलास? आप्पा बोलले, हो. हरिबाबा बोलले, देवळाकडे निघाला असशील? हो, मी पुढे आलोच. आप्पा बोलले, हो, देवळाकडेच निघाले. आता हरिबाबा हा आप्पांच्याच वयाचा होता, पण देवाने त्या हरिबाबाचं चांगलं केलं होतं. त्याचा वेलविस्तार वाढला होता, म्हणजे त्याला पोरंबारं होते, त्याचे घर पोरबारांनी भरलं होतं. आनंद होते, त्याला नातू-नातरे होते, आणि आता त्याचे सगळे व्यवस्थित चांगलं झालं होतं. आणि देवाच्या आमंत्रणाची वाट आता तो बघत होता. आता हरिबाबा आणि आप्पा हे दोघं बरोबर, याची दोघांची लग्न बरोबरच झालेली होती. बरोबर म्हणजे काय, फक्त 2-4 महिन्यांचे अंतर असेल, फार तर फार. आप्पांना पहिला पोरगा झाला, तर हरिबाबाला मात्र पोरगी झाली. जेव्हा हरिबाबाला पोरगी झाली तेव्हा हरिबाबा नाराज झालेला होता. तेव्हा आप्पा त्याला म्हणाले होते, हरिबाबा नाराज होऊ नको, पोरगी झाली म्हणून काय झालं, पहिली बेटी म्हणजे तूप रोटी, असे आप्पा त्याला समजावत होते. तेव्हा हरिबाबा बोलला, नाही रे आप्पा, हे फक्त म्हणण्यापुरतंच आहे, बाकी सगळं व्यापारात ते खोटं आल्यासारखं. कारण का पोरीच्या जातीचा काय उपयोग, जेव्हा तुझा पोरग तुला पालखीत मिरविल आणि तेव्हा माझी पोरगी ही
पाठ फिरवून दुसऱ्यांच्या घरी चालली जाईल. मग त्याचा काय अर्थ? कारण यातून दिसून येतं की ग्रामीण जीवनात पोरापोरींविषयीची, मुलामुलींविषयीची काय समजूत होती आणि आता काय समजूत आहे हे या कथेतून दिसून येतं. पण सगळे त्याच्या झाले विपरीत. आप्पा बोलले ही सगळी रामरायाची इच्छा, देवाची इच्छा. आप्पा मारुतीच्या देवळात जाऊन आप्पांनी दर्शन घेतलं. त्यांच्यासारखीच थकलेली मंडळी, त्यांच्या वयाचीच मंडळी तिथे आराम करत बसलेली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा करत होती. त्यांनी आप्पांना विचारलं काहीतरी आणि आप्पांनी त्यांना भलतीच काहीतरी उत्तरे दिली आणि ते तिथे क्षणभरही उभे न राहता, नेहमीप्रमाणे न थांबता तिथून ते लगेच घराकडे आले. ते घराकडे जेव्हा आले तर त्यांनी दाराशी बांधलेली जे गुरे होते ते धरपडून उभी राहिली आणि प्रेमाने हंबरली. जेव्हा आप्पा घराकडे आले तर आप्पांना बघून त्यांनी दाराशी जे गुरे बांधलेली होती, जनावरं बांधली होती, गुरेढोरे, ते धरपडून पटकन उभी राहिली आणि प्रेमाने हंबरली. त्यांना आनंद झाला की आप्पा आले. ते अशीच आप्पा बोलले, आलो रे माझ्या बाळांनो. म्हणजे इतकं प्रेम ते गुरांवर, जनावरांवर करायचे ते आप्पा आणि त्यांचे गुरेढोरे, मुकी जनावरं एकमेकांशी संवाद साधायचे. जवळ जाऊन आप्पांनी त्यांच्या मुक्या साथीदारांना, मुक्या जनावरांना कुरवाळलं, गोंजारलं, त्यांना चारा टाकला आणि डफड्या राजासारखी शहाणी जनावरे सुद्धा त्यांनाही गोंजारलं. आणि त्यांच्याकडे एक गाय होती. त्या गायला जर 6 वर्षांच्या पोरांनी पण जर दावे लावले, मारलं, तरी ती कधीच शिंग हलवायची नाही. आणि एक त्या गायीचं वासरू होतं, तेही गुणी होतं. आणि हे सगळे गुरढोरे आप्पांच्या घरचा जो चारा खाल्लेला ते वाया जाणार नाही, म्हणजे इतके प्रामाणिकपणे आणि इतके निष्ठावंत होते. सगळ्या जनावरांना आप्पांनी पुन्हा पुन्हा गोंजारलं. आपल्या मालकाचा हात आज वेगळा वाटतो आहे. तो हात नव्हे, भलतंच तो हात नेहमीचा हात नाही वाटत आहे याची जाणीव त्या सगळ्या जनावरांना होत होती. आणि म्हणून ते जनावर सतत आप्पांना त्यांच्या जिभांनी पुन्हा पुन्हा चाटू लागली की त्यांना वेगळी जाणीव होत होती. त्यांना हुंगू लागली. त्यांच्याकडे जे बैल आहे, जे डफळे राजे, त्यांनी आप्पांसाठी अपार कष्ट केले होते. त्या गायीने त्यांना भरभरून दूध दिलं होतं आणि आज आप्पा या सगळ्या गुराढोरांना दुसऱ्यांना विकणार होते. ज्या गुराढोरांनी त्यांच्यासाठी आजवर मेहनत केली, त्यांना अन्न दिले खायला, ते आज दुसरीकडे धारणार होते. ते आता शेवटच्या क्षणी त्यांच्या सरत्या थकलेल्या काळात. कवळ आता दार उघडून यांना गोंजारल्यानंतर आप्पा घरात गेले. बघता तर काय, सगळं काळोखच काळोख, जिकडे तिकडे पूर्ण काळोख, अंधार पडलेला. त्यांना असं वाटत होतं की आपण इथेच जमिनीवर पसळून जावं, म्हणजे पाय लांब करावा, इथेच झोपून जावं, आराम करावा, टेकावं. पण ते विचार की काय करायचे या दिव्याच्या आणि कशाला अंथरून पांघरून पाहिजे, आपण इथेच पळावं. पण आपली नेहमीची सवय, आप्पांची रोजची सवय होती ती. तर त्यांनी आधी समई लावली, मंद प्रकाश केला घरात. त्यानंतर त्यांनी बघितलं तर उदासवाण्या प्रकाशात असे पोपडे निघालेल्या भिंती, उखनलेली जमीन, न झाडलेले आडे असे सगळे त्यांना दिसले. साहजिकच आहे, आज कित्येक तरी जेव्हापासून त्यांची बायको ही देवाघरी गेली, त्यांना सोडून गेली, तेव्हापासून त्या सगळ्यांवर ते सगळं सामान तसंच्या तसंच पडलेलं होतं.
म्हणजे त्यावर कोणत्याही स्त्रीचा हात लागलेला नव्हता, कोणीच त्याला हात लावलेलं नव्हतं, सर्व जसंच्या तसं पडलं होतं. आपा शेती करायचे, घरी जितकं होईल तितकं करायचे, शेती काबळ कष्ट करायचे आणि गुराढारांना देऊन जेवढं होईल तेवढं करू. पण एक स्त्री जितकी करू शकते तितकं कोणीही करू शकत नाही, म्हणून हे सगळं जसंच्या तसं पडलेलं होतं. आप्पांची बायको हे अशी वेडेबागडे घर, हे असं घर मातीचं असलं तरी आप्पांची बायको त्या घराला छान सारून सुरून आणि व्यवस्थित चक्क करून ठेवायची, नीटनेटकं ठेवायची. पण आता ती गेल्यापासून ह्या सगळ्या भांडींवरही, जे अलमारी कपाट, तिथे जे भांडी लावली होते फळ्यांवर, ते भांडी पण ते जशीच्या तशी धुळखात पडलेली होती. पण जेव्हा आप्पांची बायको होती तेव्हा ती सगळं व्यवस्थित लखलखीत करून ठेवायची आणि सगळं काही नीटनेटकं सांभाळायची. आता ती नसल्यामुळे आता या सगळ्यांकडे कोण लक्ष देईल? आणि हौसेने जमवलेला त्यांच्या आईवडिलांकडून जो दिलेला हा सगळा संसार होता, हा आता याचे कोणी वारसदार नव्हते, म्हणजे हा बेवारसी झालेला होता. तर त्याचे वापर कोण करण, म्हणून असं त्यांच्या मनात विचार येत राहिले. आप्पा स्वयंपाकघरात गेले आणि कळशीतले पंचपात्रभर पाणी प्यायले आणि तिथेच खांबा शेजारी त्यांनी कांबळं अंथरलं आणि दाराला कडी लावून त्यांनी झोपी गेले. ते विचार करत राहिले परत. आता पुन्हा दगदग नाही, सकाळी उठून आता रानात जाणंही नाही आणि आता आपला आणि शेतीच्या ऋणानुबंध जो काही आपला होतं ऋणानुबंध नातं, ते आता इथेच संपलं. त्यांना संसारात इतक्या अडचणी आल्या, इतके प्रसंग आले, पण त्यांनी कधीही त्या काळ्या आईला, त्या जमिनीला, त्या शेतीला कधीही कोणाला कळी तारण दिली नाही किंवा तिच्यावर कधी बोजानी व्याजानी पैसेही घेतले नाही. मग तिला विकणं तर दूरच, कारण की ही जी काळी आहे, ही भूमी आहे, ही शेती आहे, ही त्यांना आईवडिलांपासून, आजोबांपासून, घरघराण्यापासून, वाडवडिलांपासून अन्न देत आलेली आहे. आणि आप्पांनी त्या जमिनीची नीट जतन केलं आहे. आणि आज फक्त शरीर थकल्यामुळे ते तिला दुसऱ्यांना विकणार होते, हे ते विचार करू राहिले. आता त्यांच्याकडून काही कष्ट होत नाही, म्हणून आता निव्वळ पैसा, ते विकून पैसा येईल आणि त्या पैशातून जोपर्यंत ते आहे, आभाळातून बोलावणं येत नाही, मरण येत नाही, तोपर्यंत गुजराण करीत. आणि एखाद्या वेळेस एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आयुष्याच्या अखेरचा काळ एखाद्या तीर्थक्षेत्र बघून येईल बा, असं ते विचार करत होते. मग ते त्या काळ्या आईला बोलले, हे काळी आई, माफ कर, तुला विकून मी माझे स्वार्थपणा हे करत आहे, मला माफ कर, मी स्वार्थापोटी माझे पोट मी भरणार आहे. असे कितीही कारणे सांगितली तरी आप्पांना माहीत होतं की या शेतीचे त्यांच्यावर खूप उपकार आहे, ते खूप कृतज्ञ आहे त्या शेतींवर, कारण की आतापर्यंत त्यांना सांभाळलं. आणि आता जेव्हा त्यांच्याकडून थकतं वय आलं, तर आता या सरत्या काळी ते शेतीला, त्या जमिनीला दुसऱ्यांकडे पाठवणार होते, दुसऱ्यांच्या हातात देणार होते. हे पाप ते करत आहे हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते म्हणायचे, आई, मी कृतज्ञ आहे, मातृघातकी. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर सुदामदाजी कमरेला पैशाचा कसा बांधून आले. आणि सुदामदाजी हे कुणबी होता आणि त्यांच्या कुणबी समाजाचे होते, त्यांना कुणब्या म्हणायचे. सुदामदाजी कुणबी होते, त्यांना कुणब्या म्हणायचे. त्यांच्या पोरगासुद्धा गाडी पळवत आप्पांच्या घरापुढे आले. सुदामदाजी आणि त्यांचा मुलगा हे दोघंजणं गाडी पळवत गाडीने त्यांच्या घरापुढे आले आप्पांच्या. आणि
जे सुदामदाजी होते त्यांच्या चेहऱ्यावर आज त्यांचा चेहरा आनंदाने फुलून आला होता आणि त्यांनी त्यांच्या लाडक्या बैलांना झुली घातली होती, रंगीत झुली घातली होती, त्यांना नटविले होते आणि स्वतःसुद्धा डोक्याला फेटा बांधलेला होता. त्यांना आज असं वाटत होतं की वाळवंट्यांची जमीन राखून पुन्हा आज तो म्हणजे त्यांच्या जमिनीत जे त्यांच्या पुरेशी होत्या आज ती नवीन जमीन घेतात, त्यात वाळवडिलांकडून मिळालेली जमीन आहे त्यात आज तिच्यात भर येणार होती आणि पोराबारांनी पण आनंदात राहावे अशी त्यांची ती तरतूद करत होता. दारासमोर येताच सुदामदाजींनी कासरा ओढून खाली उडी घेतली, म्हणजे ते बैलगाडीवरून खाली उतरले आणि आप्पांना आवाज दिला. आप्पांचे दार अजूनही बंदच होते. आप्पांना आवाज दिला, हा चला आप्पाजी पंत, पण आप्पांचे दार अजूनही बंदच होते. आप्पा रात्री झोपले होते पण ते अजून जागे झालेच नव्हते. शेजारचा जो तो काळ्या भावड्या होता तो अंगणात राखुंडी लावीत उभा होता. तो म्हणाला की हा कुणबी आपल्या तोंडचा घास नेतो आहे. हे बघून त्याला खूप चीड आली. तो घरात जाऊन स्वतःशी बळबळला. तो आप्पांनाच वाईट साईड बोलू लागला. तो बोलला की हा थेरडा जमीन विकली तेही परक्याला. जर आपल्या भावकी आपली काय मेली होती का? आपली ही जमीन आपल्या परिवारातच विकायला पाहिजे होती. त्यांनी आपल्या परिवारात न विकता ती त्यांनी दुसऱ्या समाजाला विकली, दुसऱ्या व्यक्तीला विकली, परक्या व्यक्तीला विकली. तर याला नीट मरण येणार नाही. हा गुरासारखा ओरडून मरेल आणि याला सरत्या काळी पाणी पाजणारा मीच आहे, तो सुदामा येणार नाही, असा तो काळ्या भावकीतला पोरगा बोलत राहिला. बंद दार पाहून सुदामदाजींनी आवाज दिल्यावरही ते दार बंदच होतं. आप्पांनी अजून उघडलेलं नाही. ते पाहून सुदामदाजी परत बोलले, उठा उठा, गाडी झोपून आलोय मी, अजूनही निचलाच आहात का? पण अजून त्यांनी आवाज दिल्यावरही काही हालचाल झाली नाही. मग त्यांनी हाका मारत राहिले पण तरी आतून काही दार उघडल्या गेलं नाही. तेव्हा पोराला म्हणाला सुदामदाजी, अरे म्हाताऱ्याला काय झालं? बघा तरी, दार उघडून बघा. तो पोरग ताट आवाजात म्हणाला. कोणाचं? सुदामदाजीचं पोरग ताट आवाजात म्हणाला की या म्हाताऱ्याला काय झालं बघा. तर सुदामदाजीचं पोरग बोललं की आपण कसं दार उघडणार याचं? त्याच्या भावकीतलं कुणी बोलावलं पाहिजे, तोच दार उघडेल. त्यांनी भावड्याच्या इथे दारात जाऊन बोलला की बाहेर ये, तुझ्या आप्पाला बघ काय झालंय ते. हाकेला काहीच जबाब देत नाही आहे, प्रतिसाद देत नाही आहे. भावड्याला वाटलं आप्पा मरण पावले की काय. आता ते मरण पावले असेल, ते मेले असेल, आता त्यांची बेवारशी इस्टेट आता आपल्याच नावाने होणार. म्हणून ते खूप आनंद झाला. तो भावड्या खूप आनंद झाला आणि पळतच बाहेर आला. काळजी दाखवत, भीती दाखवीत पुढे आला आणि दार उघडण्यासाठी खटपट करू लागला. मग आतमधून कडी लावलेली जे आप्पा होते ते अचानक समोर आले आणि त्यांनी दार उघडलं आणि म्हातारे आप्पा दारात उभे राहून गरजले. ते सुदामदाजीला बोलले, माझी जमीन विकायची नाही आहे, तू चालता हो सुदामा. ते कसे बसे झाले सुदामदाजी आणि ते म्हणाले, तुम्हीच म्हणाले होते की आज खरेदी पत्राला जायचं आहे, म्हणून मी आलो आहे आणि व्याजाने रुपये आणले दुसऱ्याकडचे आणि तुम्ही आता शब्द फिरवता. आप्पा बोलले, हो मी शब्द दिला होता, पण हे शब्द पाळायला कुठे कलियुग आहे. मला ही जमीन विकायची नाही आहे आता. त्यावर सुदामदाजीचा जो पोरगा आहे तो जबरीने बोलला, कुणासाठी राखतो आहेस ही जमीन? कुठे तुला 10 पोरं बारं खायची आहे? 10 पोरं बारं खायची आहे तुझी?
मरायला टेकल्यास कशाला तुला ही आशा करतो. तर आप्पा म्हणाले, होय, मरायला टेकलोय म्हणून मी का उपकार घेऊ, मी का कृतज्ञ होऊ. मरायला टेकलास म्हणून तू काय तुझ्या आईला विकशील का, तुझ्या आईला दुसऱ्याला विकशील का. मी कसाई नाही, मी कसाई असते ती विकली असती, मी कसाई नाही आहे. मी माझी जमीन विकणार नाही, गुरंढोरांनाही विकणार नाही. जशी जमीन पडून राहील तशी राहील. माझ्यानंतर जनावरे मरतील चालेल, पण तू चालता हो. मला तुला जमीन विकायची नाही आहे आता. असं बोलून त्यांनी दार धडकन लावून घेतलं. आप्पांनी धडकन दार लावून घेतलं. तशात आकाशात ढग पण भरभरून आले होते. पावसाने पण आणि वारा पण खूप सुटलेला होता आणि जो गार वारा होता त्याच्याने रस्त्यावरची माती, केरकचरा सगळे उधळून लावले होते आणि झाडांचे शेंडेसुद्धा गदगदून हलत होते. आणि इतक्यात आला पहिला पाऊस. त्या पहिल्या पावसाच्या थेंबांनी, टपोऱ्या थेंबांनी जमिनीवर जेव्हा पडल्या तर त्या धुळीवर त्यांचा टपटप आवाज येत होता. काळे काळे त्यांचे ठिपके, करडे ठिपके उठून दिसत होते आणि त्या मातीला त्या पहिल्या पावसाच्या थेंबांनी, त्या पहिल्या पावसामुळे मातीला खमंग सुगंध दळवळला होता आणि अंग आखडून. आणि इतक्यात जे गाईचं जे वासरू होतं ते वासरू कसंबिसं झालं, ते बावरल्यासारखं झालं, कसंबिसं झालं. त्याला नवीन काही वाटलं. ते कान उभारून इकडे तिकडे बघू लागलं आणि त्यांच्या त्या छोट्या टपट्या फेंगड्या पायांनी तिकडे तिकडे धावत गेलं आणि पावसातून इकडे तिकडे उडी मारत ते ओसरीवर चढलं. म्हणजे पायऱ्यांवर असे जे असतात ना ओढ, त्यांच्यावर चढलं आणि आप्पांच्या शेजारी, आप्पांजवळ जाऊन उभे राहिले. अंगाभोवती घोंगडी लपेटून बसलेले आप्पा या वरुणराजाची, या पावसाची ही कृपा भरल्या डोळ्यांनी बघत राहिले आणि ते त्या वासराला जवळ घेऊन म्हणाले, पहिला पाऊस आला बेटा, आता आरशासारखं बसून भागणार नाही. म्हणजे पावसाला सुरुवात झाली, आता एका जागी बसून भागणार नाही, आता आपण कामाला लागलं पाहिजे, असे ते आप्पा म्हणाले. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, क्लिक करा. बेल आयकॉनवर दाबल्यास तुम्हाला वेगवेगळे जितकी आपले विषयाचे नवीन येत जाईल, नवीन तसे तुम्हाला ते माहिती होईल. धन्यवाद.